मायसेल्फ शिल्पा या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजचा ब्लॉग आहे क्लिनिंग रिलेटेड. ॲक्च्युली आज मी तुम्हाला माझ्या घरातील क्लिनिंग दाखवणार आहे. मी काय काय क्लीन करते, कसं क्लीन करते, असा हा ब्लॉग असणार आहे. तर बोलायच्या आधीच मी इकडे किचनमध्ये आले, म्हणजे थोडंसं म्हणजे ते पुढेपाठी झालेलं आहे. तर मेस्सी झालेलं आहे पूर्णपणे किचन. आणि इकडे मी भांडी घासत आहे. तुम्हाला भांडी मीन्स ॲक्च्युली कसं होतं ना, भांडी घासणे हा प्रकार मला आता ना आजकाल ना नकोसं वाटतं. खूप कंटाळवाणं आहे ना हे काम. प्रत्येक लेडीजच्या आयुष्यामध्ये हे असंच असेल. म्हणजे ती लेडीज जर वर्किंग असेल, हाऊसवाईफ असेल, एज्युकेटेड असेल, अनएज्युकेटेड, भांडी घासावीच लागतं. त्या स्त्रीच्या म्हणजे एक लेडीजच्या आयुष्यातला एक पार्टच आहे हा भांडी घासणे. आणि जर मला तर आता खूप कंटाळा येतो या भांड्यांचा, पण मी ते पटापट आवरून घेते भांडी. कारण की किचन म्हणजे पाणी वगैरे जाण्याचा पण प्रॉब्लेम असतो. तर आधीच पाण्याची स्पीड कमी आहे, म्हणून मी ते खाली असं हे टबमध्ये पाणी साठवून इथे भांडी क्लीन करते आहे. ॲक्च्युली आज घरामध्ये खूपच पसारा झालेला आहे. तो म्हटलं चला तो तुमच्यासोबत पण शेअर करूयात, म्हणून मी हे शूट करायला घेतलं. आणि हा व्हिडिओ अपलोड करू की नको असं मला वाटत होतं. पण मी चक्क सांगते, हा व्लॉग शूट करताना माझे 2 तास गेलेले आहेत. 2 तासाची मेहनत आहे ही. इतका फास्ट जरी दिसत असेल तरी पण मी ह्याच्यामध्ये 2 तास स्पेंड केलेले आहेत. कॅमेरा ठेवणे, इकडून तिकडे कॅमेरा ठेवणे, त्याच्यानंतर हा अँगल, तो अँगल. ॲज अ बिगिनर मला इतकं पण नाही जमत हे शूटिंग वगैरे. म्हणजे थोडंफार करते आणि तेच अपलोड करून टाकते. तर आता इथं म्हणजे किचन ओटा तरी माझा क्लीन झालेला आहे. शेगडी वगैरे पुसून घेतली आणि इकडे आता बेसिन क्लीन करते. ॲक्च्युली माझ्याकडे हा इतकाच असं किचन ओटा आहे. जर तो एल शेपचा असता तर थोडंफार म्हणजे माझे जे फ्लोअरला वगैरे डबे वगैरे राहतात किंवा म्हणजे थोडी सामानांची वर्दळ होते ती झाली नसती. तर हा इतकाच माझ्याकडे किचन ओटा आहे. आणि ह्या ट्रॉलीज आहेत 2. तर ह्याच्यामध्ये जेमतेम साहित्य बसून जातं. आता म्हटलं हे ट्रॉलीज पण आपण असे क्लीन करून घेऊयात. म्हणजे हे ट्रॉलीज पण मी पुसून घेतलेले आहेत. आता मी इकडे फ्लोअर क्लीन करायला घेतलेला आहे. तर तुम्ही फ्लोअरवर बघू शकता खूप सारा पसारा दिसत असेल तुम्हाला. तर इथे डब्बे वगैरे, त्याच्यानंतर पाण्याचा माठ पण मी खालीच ठेवलेला आहे. कारण की इकडे मी आधी ओट्यावरती ठेवला होता, पण तिथून खिडकीतून खूप ऊन येत आहे आणि पाणी पण थंड नाही राहत. सो मी तो खाली माठ घेतलेला आहे. आणि आता पहिल्यांदा मी याच्यामध्ये फ्लोअर क्लीन करून घेते किचनमधला. ॲक्च्युली घर कसं क्लीन असेल ना तर खूप मस्त वाटतं. म्हणजे एनर्जी येते, एक आपल्याला पॉझिटिव्ह वाईब येतात आणि काम करावंसं पण वाटतं तिथे. म्हणजे स्वयंपाक पण बनवावं असं वाटतं जर किचन क्लीन असेल तर. पण जर ते आपण असं अनक्लीन असेल, जर अस्वच्छ असेल तर आपल्याला काहीच करायची इच्छा मनात उरत नाही. ना स्वयंपाक करण्याची इच्छा उरते, ना काही करण्याची इच्छा उरते. आणि मग आपण खूपच म्हणजे असं आळसवाणं आणि किळसवाणं असं फील होऊन जातं. आता इकडे मी डबे पुसायला घेतलेले आहेत. डबे फक्त पुसून घेते, कारण की आधी मी यांना वॉश पण केलेलं होतं आणि त्याच्यानंतर साहित्य भरलं होतं त्या डब्यांमध्ये. सो फक्त मी आज हे पुसून घेते मिक्सर वगैरे. ॲक्च्युली ना बाहेर तुम्हाला आवाज ऐकू येत असेल तर तिथं साईडलाच आमच्या एक गराज आहे आणि तिथून खूप व्हॉईस मीन्स त्यांचा पूर्ण बॅकग्राऊंडला आवाज येत असतो. माझ्याकडे माईक नसल्यामुळे मी व्हिडिओ आधी शूट करते आणि नंतर व्हॉईस ओव्हर देते. तर हा खूप प्रॉब्लेम होतो, कारण की दिवसभर त्यांचं गराज चालूच असतं. त्याच्यामुळे थोडं तुम्हाला डिस्टर्ब होईल, पण प्लीज तरीही माझे व्हिडिओज बघा. आता इकडे डबे ठेवून देते.
तर किचन तरी माझं क्लीन झालेलं आहे ऑलमोस्ट. आता आले आहे मी हॉलमध्ये. तर हॉलमध्ये इकडे मी हे बेडशीट्स वगैरे म्हणजे अंथरुणाच्या घड्या वगैरे घालून घेते आणि बेडशीट्स ठेवून देते. हॉलमध्ये इतका पसारा नाही आहे कारण की हॉल तर आपला नेहमी क्लीनच असतो. पण हे बेड वगैरे आवरायचे आहेत, ते फक्त मी आवरून घेते. आणि बघाच तुम्ही. ते कबर्ड पण जरा पुसून घेते, क्लीन करून घेते. उन्हाळ्यामध्ये डस्ट येते, त्याच्यामुळे थोडं घाण होऊन जातं. वारंवार याला क्लीन करावं लागतं आणि टेबलवरती तरी पूर्ण धूळ साचून जाते. हे मी नेहमी क्लीन करत असते. आजही क्लीन करते. तुम्ही बघू शकता किती डस्ट आहे त्याच्यावरती. आणि ह्या Blinkitवरून ऑर्डर केलेल्या आपण ज्या बॅग्स असतात ना, त्या मला अशा उपयोगी पडतात सुका कचरा टाकण्यासाठी. त्यांचा पण पसारा खूप होऊन जातो, पण हे ओके आहे. त्याच्यामध्ये आपला वेस्ट कचरा आपण टाकून देऊ शकतो, सुका कचरा. तर आता इथे मी झाडू मारून घेतलेला आहे आणि हे पण फ्लोअर मी आता पुसून घेणार आहे. तर पटापट क्लीन करून घेते. ऑलमोस्ट माझे आता हे हॉल आणि रूम झालेले आहे क्लीन. बेडरूममध्ये तर आज काय मी जास्त हे केलं नाही, कारण की ह्या 2 रूमच क्लीन करण्यातच माझा खूप वेळ गेलेला आहे. आपण एक हाऊसवाईफ असतो आणि घरीच असतो, तर घरी अचानक कोण आलं किंवा काय म्हणजे हाऊसवाईफ काय करते? असं सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो. पण हे घर क्लीन करणे, त्याच्यानंतर जेवण काय करायचं म्हणजे मील प्लॅनिंग, या सगळ्याचं प्रिपरेशन तिला आधीपासूनच करावं लागतं. आणि हा एक टास्क म्हटल्यापेक्षा हा एक जॉबच आहे हाऊसवाईफचा. तुम्ही सगळेच रिलेट करत असाल. आणि आता इकडे मी कपडे पण सुकवायला घेतलेले आहेत. गरमी तर खूप वाढलेली आहे आणि गॅलरीमध्ये कपडे न घालता मी ते आतमध्येच टाकून देते, कारण की कपडे तर मशीनमधूनच काढलेले आहेत. ती काही जास्त त्यांच्यामध्ये सुकण्याची काही गरज नाही. असा असा आहे हा माझा आजचा ब्लॉग. प्लीज आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.